त्यानंतर या दीदींना सुद्धा आपण विचारूयात आजचा हा कार्यक्रम कसा वाटला। टेंभुर्णीमध्ये पहिल्यांदा झाला आहे असे दांडिया नाईट, जिथे इव्हेंट्स ऑर्गनाईज म्हणजे अशा टाईपमध्ये, जिथे ग्रुप दांडिया, सोलो वगैरे म्हणजे अशा टाईपमध्ये, जिथे DJ वगैरे पण अवेलेबल होते विथ अँकर, तुम्ही पण होता, त्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडला। येस येस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। मी सोलापूर प्रतिनिधी मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। मी नाथा सावंत। टेंभुर्णी शहराच्या ओम साईराज मंगल कार्यालयामध्ये दांडिया नाईट्स या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं। रोड ट्रॅक क्लब यांनी ह्या कार्यक्रमाचं सुद्धा आयोजन केलं होतं। हा कार्यक्रम अतिशय सुंदर या ठिकाणी पार पडला। लहानापासून मोठ्यापर्यंत हा बक्षीस या ठिकाणी वितरण करण्यात आलं आणि संपूर्ण टेंभुर्णीकरांचं लक्ष या कार्यक्रमाला लागून राहिलं होतं, कारण एकीकडे पाऊस होतोय तरीसुद्धा दांडिया नाईट्स हे जो कार्यक्रम आहे त्यासाठी मात्र उत्साह मोठ्या प्रमाणात होता। आपल्या येथील रोड ट्रॅकचे जे आयोजक आहेत आपण त्याच्याबद्दल आता काय सांगाल की आज दांडिया नाईट्सचं आपण आयोजन करण्यात आलं, कसा रिस्पॉन्स होता? एकीकडे बाहेर पाऊस पडतोय आणि तुम्ही दांडिया नाईटचं आयोजन करण्यात काय रिस्पॉन्स होता? नवरात्र म्हणजे आनंदाचा आणि भक्तीचा उत्सव। आमचं म्हणजे नवरात्र सुरू व्हायच्या अगोदर प्लॅन झालं की आम्ही अशा पद्धतीने दांडिया नाईटचं आयोजन करणार आणि सर्वांनी उत्स्फूर्तपणे त्यामध्ये सहभाग घेतला। पूर्ण टीमने आमच्या त्यामध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला आणि अतिशय सुंदरपणे मी म्हणतो की हा कार्यक्रम पार पडला। टेंभुर्णीमध्ये प्रथमच रोड ट्रॅक क्लबने अशा प्रकारे कार्यक्रम आयोजित केला होता आणि तो खूप छान पद्धतीने पार पडला। सर्वांनी त्याचा आनंद लुटला। साधारणतः बक्षिसाचं स्वरूप काय होतं? लहान मोठे गट वगैरे काय होते? हो, आपण कसं केलं तर ग्रुप दांडिया, त्यानंतर सोलो दांडिया, कपल दांडिया, चिल्ड्रन्समध्ये म्हणजे असे वेगवेगळ्या प्रकारामध्ये प्रत्येकाला त्यामध्ये सहभाग कसा करून घेता येईल अशा पद्धतीने म्हणजे बक्षिसांचा आपण सिस्टम ठेवलं होतं आणि त्या पद्धतीने सर्वजण त्यात इन्व्हॉल्व झाले आणि सर्वांनी एन्जॉय केला भरपूर। साधारणतः हा जो गरबा आहे किंवा दांडिया हा गुजरातमध्ये खेळला जातो, पण महाराष्ट्रामध्ये सुद्धा याचे प्रचिती येते आणि महाराष्ट्रामध्ये पण हा गरबा दांडिया खेळला जातो। नाही नाही, असं काय नाही की तो म्हणजे एक म्हणजे नाही का पर्टिक्युलर ठिकाणीच खेळला जातो असं काय नाही। संपूर्ण म्हणजे पारंपरिक आपला तो एक प्रकार आहे उत्सवाचा। त्यामध्ये सर्वांनी आता तुम्ही पाहिलं की यामध्ये सर्वजणच म्हणजे मिक्स होऊन इन्व्हॉल्व होऊन सर्वांनी खूप एन्जॉय केला या प्रोग्राममध्ये, त्यामुळे सगळ्यांना छान वाटलं। तर खरं तर पाहिलं तर भारत देश आहे आणि या देशामध्ये प्रत्येक जातीचे जमातीचे लोक आहेत, पण गरबा जो आहे खरं तर गुजरातमध्ये खेळला जातो, परंतु तेथील काही लोक या ठिकाणी आपले तर पण व्यवसायासाठी आहेत आणि दांडिया नाईट्सचं या प्रकारे कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी सुंदर पद्धतीनं करण्यात आलेलं होतं। रोड ट्रॅकचे काही मेंबर्स आपल्यासोबत आहेत। दादा, काय कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं? बाहेर पाऊस पडतोय, आपण दांडियाला कसा रिस्पॉन्स मिळाला? दांडियाला एकदम खूप जास्त, आणि आम्ही एवढं एक्सपेक्ट केलं नव्हतं कारण सगळीकडेच पाऊस खूप प्रमाणात चालू आहे। टेंभुर्णीतही सकाळपासून पाऊस पडतोय, आम्हालाही वाटत होतं की सकाळपासून येतील का नाही, पण टेंभुर्णीकरांनी एवढा मोठा प्रतिसाद दिला की विचारू नका। म्हणजे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी वयोवृद्ध पण खूप जण आले होते, त्यांनी सुद्धा येऊन इथं दांड्याचा आनंद लुटला। आमच्यासाठी ही खूप मोठी गोष्ट झाली आहे आणि टेंभुर्णीमध्येही पहिल्यांदाच रोड ट्रॅक क्लबनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन केलं होतं आणि पहिलंच वर्ष होतं। इथून पुढे सुद्धा आम्ही दरवर्षी आम्ही रोड ट्रॅक क्लब करून आम्ही दांड्याचा प्रोग्राम घेत जाऊ। कार्यक्रमाचा फीडबॅक जाणून घेणार आहोत। मोस्ट ऑफ गरबा हा गुजरातमध्ये जास्त प्रमाणात खेळला जातो, आज आपल्या टेंभुर्णीमध्ये सुद्धा याचं आयोजन करण्यात आलं, तर कसं वाटला तुम्हाला हा कार्यक्रम? अतिशय सुरेख असा कार्यक्रम आयोजन केलेला आहे सर्व रोड ट्रॅक क्लबनं। आयोजक संयोजक यांनी खूपच सुंदर रीतीने म्हणजे टेंभुर्णीत पहिल्यांदाच हा कार्यक्रम अतिशय सुरेख असा झालेला आहे। वा वा वा, खूप छान प्रतिसाद मिळतो। यानंतर आपण पाहूयात या कार्यक्रमामध्ये जे बक्षिसं काढण्यात आली ती कशा पद्धतीने काढण्यात आली आणि इव्हेंट कसा वाटला तुम्हाला? इव्हेंट तर एकदमच छान आणि कुठेही पक्षपात वाटला नाही, योग्य न्याय मिळाल्यासारखं वाटलं आणि म्हटलं तर मुलांचा खूपच सुंदर त्याच्यात सहभाग होता आणि मुलांच्या या पहिल्या प्रयत्नाला भरघोस यश लाभलं आणि त्यांनी असेच कार्यक्रम महिलांसाठी राबवावे हेच माझी इच्छा। तर या दीदींना सुद्धा आपण विचारूयात आजचा हा कार्यक्रम कसा वाटला? छान वाटला, आजचा एक्सपिरियन्स आम्हाला खूप आवडला। असा एक्सपिरियन्स टेंभुर्णीमध्ये पहिल्यांदा झाला आहे असे दांडिया नाईट, जिथे इव्हेंट्स ऑर्गनाईज म्हणजे अशा टाईपमध्ये, जिथे ग्रुप दांडिया, सोलो वगैरे म्हणजे अशा टाईपमध्ये, जिथे DJ वगैरे पण अवेलेबल होते विथ अँकर, तुम्ही पण होता, त्यामुळे आम्हाला हा कार्यक्रम खूप आवडला। खरं तर भारत देश आहे आणि या भारत देशामध्ये विविध जातीचे लोक जरी राहत असले तरी परंपरा, रूढी, सण, उत्सव किंवा नवरात्री असेल, ह्या दांडिया नाईटचा कार्यक्रम या टेंभुर्णीच्या या
ओम साईराज मंगल कार्यालयात अतिशय सुंदर पद्धतीनं पार पाडण्यात आला आणि कुठंतरी महिलांना आमच्या ज्या घरात महिला आहेत चूल आणि मूल अशी संकल्पना मोडीत काढत या महिलांनी मात्र दांडिया राजचा आनंद घेतला. मी कॅमेरामॅनसह नाथा सावंत, MS मराठी न्यूज, मराठी माणसाचा मराठी चॅनल.